Which section read with whom? Which section read with whom? That is interlinkages. सगळे चार्ट्स वगैरे सगळे तुमचे मुखोद्गतच असले पाहिजेत. कसं होत आहे, चार्ट्समुळे सगळ्याचं सगळं ऍक्ट किंवा त्या सेक्शनचा किंवा आता लेट्स हे सीपीसी मध्ये ऑर्डर्स वगैरे घेणार आहेत आपण, त्याचा गाभा किंवा पर्पज लक्षात ठेवायला आपल्याला मदत होते. आता या एक्झामिशनच्या नुसते चार्टवर तर तुम्हाला सेक्शन 3 क्लिअर झालाय. सेक्शन 3 सोबत त्याच्यासोबत PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला एक स्कोप मिळालाय. तर त्या हिशोबाने आता पुढचे चार्ट्स म्हणजे थोडक्यात एक इंटरलिंकेजेस घेऊयात. त्यामध्ये घ्या फर्स्ट सेक्शन 3 read with section 4 and 5. Section 3. Section 3 read with section 4, 5. Second. Section 13 read with section 10, 11, 12. Section 13 read with section 10, 11, 12. Third. Section 18. आता सेक्शन 18 घ्यायच्या आधी सेक्शन 17 घेऊया. चला. सेक्शन 17 read with section 17 read with section 16(1)(h). त्यानंतर घेऊयात सेक्शन 18 read with section 18 read with 16(1)(g). section 16(1)(g), comma 16 clause 2, 16 clause 3. ओके. त्यानंतर घ्या सेक्शन 19. सेक्शन 19 read with section 19 read with section 16 clause 1 clause I and 16 clause 1 clause J. त्यासोबतच section 16 clause 6, section 16 clause 6. झालं. त्यानंतर घ्या किती झाले आपले 4, 5, 6. सेक्शन 23 read with section 48. section 23 read with section 48, comma 41B. Seventh. Section 6 read with section 6 read with section 24 and 55. Yes, 24 and 55. त्यानंतर
Last section 16(1)(f) read with section 22. Okay.